काय कॉन्फिगरेशन ठीक ठीक विशेष नाही म्हणा नाही कोण आहे ELAN 4G2 नाव टाका नाव कोण आहे तुम्ही ते माझा आवाज ऐकू येतोय का हो ठीक आहे ते ELAN 4G2 कोण आहे ते नाव टाका नाव रिनेम करा स्वतःला झूम मध्ये ते बुशरा कोण आहे ते नाव टाका पूर्ण ऐकू येते का ELAN 4G2 कोण आहे तो किंवा ती नाव म्हटलं नाव काय देवीदास खरात देवीदास खरात थांबा ठीक ठीक म्यूट करा
व्हिडिओ कोणाचा चालू आहे तो बंद करा. लिनक्स झालं का? वाय लर्न अँड यूज GNU लिनक्स? नो. नाही झालं. ओके. उबंटू आपण डॅशबोर्ड बघितलेला आहे. उबंटूचा डॅशबोर्ड कसा आहे तो? थोडस रिव्ह्यू करू जरा. जे नवीन आलेले आहेत त्यांना सुद्धा लक्षात येईल की काय काय शिकलेलं आहे. जो उशिरा जागे झालेले. ठीक. डेटा इन्फॉर्मेशन आपण बघितलेलं आहे. आर्किटेक्चर बघितलंय. CPU त्याचे 3 भाग, ALU, MU, CU, रॅम, रॉम, प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, ओपन सोर्स सॉफ्टवेअर, क्लोज सोर्स सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, सिस्टीम सॉफ्टवेअर, डॉस, विंडोज, क्रोम OS आणि GNU लिनक्स आता आपण बघतोय. GNU लिनक्स ग्राफिकल युजर इंटरफेस, कॅरेक्टर बेस इंटरफेस, कमांड लाईन इंटरफेस आपण हे बघितलेलं आहे. कॅरेक्टर बेस इंटरफेस पेक्षा कमांड लाईन इंटरफेस आपण म्हणतो. हे आपण बघितलेले उबंटूचा डॅशबोर्ड. ह्या ज्या कमांड आहेत ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली उबंटू वापरू त्यावेळेसच आपल्याला त्या कमांड ज्या आहेत त्या कमांड आपल्याला काय करता येतील, शिकता येतील. नाहीतर काय की नुसतंच त्या ज्या कमांड आहेत त्या कमांड आपल्याला बघाव्या लागतील. तर ISPWD, WHAMI, CPU, टच, CD, नॅनो, कॅट, इको, क्लिअर ह्या थोड्याशा कमांड आहेत. या थोड्याशा कमांड आपल्याला कॅरेक्टर बेस इंटरफेस ज्यावेळेस आपण वापरू, उबंटू वापरू त्यावेळेस त्या आपण शिकूया. GNU लिनक्स फाईल सिस्टम हायरार्की. बर, नुसतं वाचू तर यात का तर लिनक्स जोपर्यंत आपण बघत नाहीये तोपर्यंत हे काही कळणार नाही. तरी पण थोडं वाचूयात. GNU लिनक्स फाईल सिस्टम हायरार्की. बुशरा शेख व्हिडिओ बंद करा. ओके. The GNU Linux file system hierarchy standard. File system hierarchy. फाईल सिस्टीम हायरार्की. फाईल सिस्टीम, फाईल सिस्टीम, फाईल सिस्टीम. फाईल सिस्टीम म्हणजे काय? विंडोज मध्ये बघा. आता आपल्याला एखादी फाईल आपण कोणत्या तरी ड्राईव्हला ठेवली आहे. आपण काय करतो? दिस पीसीला क्लिक करतो किंवा माय कम्प्युटरला क्लिक करतो. त्याच्यानंतर त्याच्यामधले जे ड्राईव्ह आहेत कुठले, C ड्राईव्ह, D ड्राईव्ह, E ड्राईव्ह, F ड्राईव्ह, हे जे ड्राईव्ह आहेत हे ड्राईव्ह आपण काय करतो? बघतो कुठल्या कुठल्या ड्राईव्ह, कुठल्या ड्राईव्ह मध्ये माझी फाईल आहे ती बघतो. आता याचं C ड्राईव्ह का आलंय डायरेक्ट? A ड्राईव्ह, B ड्राईव्ह कुठे गेलं? तर जुन्या काळी ज्यावेळेस फ्लॉपी ड्राईव्ह वापरत होते त्यावेळेस जी छोटी फ्लॉपी आहे त्याला A ड्राईव्ह म्हणायचे आणि त्याच्यापेक्षा मोठी फ्लॉपी आहे म्हणजे छोटी फ्लॉपी मोठी फ्लॉपी हे जनरली झालं, पण त्याचं मेजरमेंट होतं. त्या आपल्या लॅबमध्ये आहेत, दाखवायसाठी ठेवलेल्या आहेत, खूप जुन्या आहेत, आता बघायला सुद्धा मिळत नाहीत. तर अशा ज्या फ्लॉपी आहेत त्या A ड्राईव्ह आणि B ड्राईव्ह त्याला होतं आणि हार्ड डिस्क जी आहे ती हार्ड डिस्क पुढची ड्राईव्ह होती. म्हणून
बाय डिफॉल्ट या ड्राईव्हला लेटर कुठलं आलं पहिलं? सी ड्राईव्ह आलं. आता हे शिकताना बघा, आपली हार्ड डिस्क जी आहे ती आपली हार्ड डिस्क किती जीबीची आहे आता आपल्याला कळलं पाहिजे. जरा तुमच्या स्क्रीनवर तुम्ही झूम करून ही हार्ड डिस्क कितीची आहे ती सांगा बरं मला. लवकर लक्षात येणार नाही, लक्षात घ्या. हे एक पार्टिशन आहे. पार्टिशन म्हणजे काय? तर त्याचे भाग केलेत आपण हार्ड डिस्कचे, 3 पार्टिशन केलेत. हा तर सीडी ड्राईव्ह आहे. माझ्या कम्प्युटरला सीडी ड्राईव्ह असल्यामुळं सीडी ड्राईव्ह आहे हा. हा लोकल डिस्क सी, हा लोकल डिस्क ई, ही लोकल डिस्क एफ. हे सगळ्याची मिळून एक हार्ड डिस्क आहे. सगळ्याची मिळून काय हार्ड डिस्क आहे? त्या हार्ड डिस्क मध्ये मी 3 पार्टिशन केलेली आहेत. त्या 3 पार्टिशनची बेरीज करून सांगा की हार्ड डिस्क माझी किती जीबी कितीची आहे. जीबी पण सांगत नाही मी तुम्हाला. जरा बेरीज करून सांगा. कोण सांगतंय बघूयात. अंदाजे अंदाजे कोण सांगतंय? हार्ड डिस्क जी आहे ती माझी एकूण म्हणजे आपल्याला मोजायची हार्ड डिस्क किती हार्ड डिस्क आहे ती. 1.5 TB. 1.5 TB. शक्यतो हार्ड डिस्क ज्या आहेत त्या 1 TB, 2 TB, 3, 4 TB असे येतात. 3 पण येत नाही. 500 GB नंतर 1 TB आहे, 1 TB नंतर 2 TB आहे, 2 TB नंतर 4 TB आहे. 2 TB च्या आसपास. करेक्ट. ही जी हार्ड डिस्क आहे ही हार्ड डिस्क 2 TB ची आहे. हे कसं कॅल्क्युलेट केलं? तर इथून. आता अजून एक तुम्हाला एक आयडिया सांगतो की हार्ड डिस्क कशी मोजायची. कम्प्युटरची हार्ड डिस्क कुठल्याही कम्प्युटरची, त्या कम्प्युटरला राईट क्लिक करा आणि मॅनेज वर क्लिक करा. इथं कम्प्युटर माय कम्प्युटर असतो किंवा दिस पीसी असतो. विंडोज 10 असेल तर दिस पीसी. त्याच्या मॅनेज वर क्लिक करा. मॅनेज वर क्लिक केल्यानंतर हे लक्षात ठेवा स्टेप आहे. विंडोज मॅनेजमेंटचा जो हे आहे कम्प्युटर मॅनेजमेंटचा विंडो तुम्हाला ओपन होईल आणि त्याच्यामध्ये डिस्क मॅनेजमेंटवर क्लिक करा. नुसतं क्लिक करा डिस्क मॅनेजमेंटवर. तर इथं टोटल दाखवतो बघा तो 1863.0 GB म्हणजे साधारणतः 2 TB पर्यंत ही हार्ड डिस्क आहे. आणि त्याचे 3 पार्टिशन त्यांनी दाखवलेले आहेत बघा, CEF. काय केलं मी त्याच्यासाठी? प्रोसेस लक्षात ठेवा. राईट क्लिक, मॅनेज, हे कोणीही शिकवत नाही. आणि डिस्क मॅनेजमेंट. डायरेक्ट आपल्याला डिस्क कितीची आहे ती लक्षात येते, किती डिस्क जोडलेल्या आहेत, किती पार्टिशन आहेत हे लक्षात येतं. हे काय आहे की ज्यावेळेस आपण इथं पण लक्षात येतं, पण होतं काय की आपल्याला बेरीज करत बसावी लागते. याची बेरीज याची बेरीज याची बेरीज करत बसावी लागते. पण तुम्ही जर एकत्र जर तुम्हाला पाहिजे असेल तर राईट क्लिक करा, मॅनेजवर जा आणि मॅनेजवर क्लिक केल्यानंतर कम्प्युटर मॅनेजमेंट मध्ये डिस्क मॅनेजमेंट क्लिक करा. तुम्हाला इथं जी डिस्क जोडलेली आहे, तुम्ही पेन ड्राईव्ह जरी जोडला तर तो कितीचा आहे तो सुद्धा दाखवतो इथं. ठीक आहे. मी आता काय करतो, एक पेन ड्राईव्ह जोडतो, तो इथं दाखवतोय बघा. एक पेन ड्राईव्ह जोडला मी. कितीचा आहे पेन ड्राईव्ह हा? 16 GB. 16 GB चा. जनरली वापरले जाणारे टर्म जे आहेत ऍक्च्युली त्याची कॅपॅसिटी 15 GB आहे. बरोबर का? दाखवली ऍक्च्युअल कॅपॅसिटी दाखवतो इथं तो. बाहेर किती जरी दाखवली तरी ऍक्च्युअल कॅपॅसिटी तो तिथं दाखवतो. जर 16 GB आपण म्हणत असू तर 16 GB डेटा नसतो त्याच्यात किंवा 16 GB डेटा बसत नाही पूर्ण. तर किती आहे तो? 15 GB चा. बरोबर का? तर आता पेन ड्राईव्ह मी जोडला की इथं तो डिस्क दाखवतो. तुम्ही जेवढे जेवढे डिस्क इथे दाखवाल तुम्हाला या डिस्क मॅनेजमेंट मध्ये ते दिसेल. ही एक तुम्हाला एक्स्ट्रा माहिती या निमित्तानं सांगितली. अँटीव्हायरस बंद करतो. ठीक. तर मी सांगत होतो की फाईलची हायरार्की इथं पण दाखवतोय. पिवळे जे आहेत ते सगळे फोल्डर आहेत. त्याच्यानंतर आयकॉन दिसत आहेत तुम्हाला डेस्कटॉपवर. ही वेगळी फाईल आहे, ही टेक्स्ट डॉक्युमेंट आहे, ही वेगळी फाईल आहे.
ही ऍप्लिकेशनची वेगळी फाईल आहे, ही वेगळी फाईल आहे. फाईल म्हणजे ऍप्लिकेशन आहे, ही वेगळी फाईल आहे. जर तुम्ही क्लिक केलं तर त्याच्यावर कुठल्या प्रकारची फाईल आहे तो दाखवतो. ही कुठल्या प्रकारची फाईल आहे सांगा बरं जरा मला. मायक्रोसॉफ्ट वर्ड मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट आहे. बरं हे कुठले आहे सांगा बरं आता. टेक्स्ट डॉक्युमेंट. टेक्स्ट डॉक्युमेंट. व्हेरी गुड. बरं हे कुठले सांगा बरं आता. सांगा की, वाचायचंय फक्त तिथलं. विनरार झिप आर्चिव्ह, बरोबर का. ही झिप केलेली फाईल आहे. ही तर तुम्हाला वरच दिसते. ही कुठली फाईल आहे. पीडीएफ फाईल. पीडीएफ फाईल. करेक्ट, पीडीएफ फाईल. आता ही कुठली फाईल आहे. डेट क्रिएटर. त्याला टायटलच नाही. ही फाईल नाही आहे. हे काय आहे. फोल्डर. फोल्डर मध्ये काय आहे, फाईल आहेत. ही कुठली प्रकारची फाईल आहे. करेक्ट. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या फाईल आणि फोल्डर मधला फरक लक्षात येतो. ज्यावेळेस आपण हे एक्सप्लोर करतो, ज्यावेळेस आपण बघतो, त्यावेळेस या बाजूला बघा, डाव्या बाजूला बघा, फोल्डर आणि फाईल्स तुम्हाला सगळ्या दिसतील. ठीक आहे. मी आता काय करतो, एक ड्राईव्ह ओपन करून ठेवतो तुमच्या समोर, बरोबर आहे का. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या फाईल्स आहेत हे जरा थोडेसे बघून ठेवा. एक मिनिटात. बघितले का कुठल्या कुठल्या प्रकारचे फाईल आहेत. आता सांगा, याच्यामध्ये आता आपण बघितल्यासारखं पीडीएफ आहे. हे काय आहे सांगा बरं जरा. कोण काय आहे हे. ऍप्लिकेशन. करेक्ट. हे काय आहे, ऍप्लिकेशन आहे. तुम्हाला कुठं दिसतंय तर या टाईप मध्ये दिसतंय बघा. वेगवेगळ्या प्रकारचे टाईप आहेत इथं. कुठल्या कुठल्या फाईल. बरं हे सांगा, हे काय आहे. जेपीजी फाईल. जेपीजी फाईल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल ज्या आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स काय केल्या आहेत. एक बरोबर आपल्याला आयकॉन पण वेगवेगळे दिसत आहेत तिथं, बरोबर का. हा जसा एक्सप्लोरर आहे त्याची फाईल एक म्हणजे काय की फाईल हायरार्की आहे. आता मी काय करतो, एखादा फोल्डर ओपन करतो. आता फोल्डर ओपन केल्यानंतर त्याच्यामधली एक फाईल जी आहे त्याच्यामधली फाईल मी ओपन करतो. आता मी ही जी फाईल ओपन केलेली आहे ही फाईल त्याचा हा जो आहे इथला जो आहे URL आहे. दिस पीसी मध्ये लोकल डिस्क एफ मध्ये डाउनलोड्स मध्ये फाईल आहे. तो त्याचा पाथ झाला. काय झाला, त्याचा पाथ झाला. या पद्धतीनं विंडोज मध्ये त्याची फाईल हायरार्की असते. म्हणजे काय की ज्या ठिकाणी ठेवलंय त्याचा URL आपण देऊ शकतो किंवा सांगू शकतो. त्याच पद्धतीनं युनिक्स मध्ये सुद्धा त्याची काय आहे,
हायरार्की आपण सेट करू शकतोय. म्हणून त्यांनी दिलंय द GNU लिनक्स द फाईल सिस्टम हायरार्की स्टँडर्ड. बरोबर आहे. ठीक. तर हे वाचा, थोडस काही कळतंय का बघा. म्यूट करा. कोण आहे ते? दुसरा शेख व्हिडिओ पण म्यूट करा. व्हिडिओ बंद करा. 1 मिनिट फक्त वाचा आहे. मला 1 मिनिट वेळ द्या. थोडेसे सेटिंग करतोय मी. Hello. Hello, Papa. लहान कोणीतरी आहे ते बंद करा, म्यूट करा. वर्षा करे म्यूट करा. थोडासा ब्रेक आपण इथे घेतो. म्हणजे काय, कशासाठी सांगतो तुम्हाला. हे आता जरा सोडून तयार करा माया थोडस. हा, 1 2 3 4. हा, आधी एवढं सोडू. एवढं दिसत नाहीये. एवढं कमी करू का? हा, आता तुम्हाला दिसेल 1 पेज. हा, एक्सरसाइज जरा 1 1 2 1 2 3 5 हे जरा सोडवा बरं. सांगू नका, फक्त मनात ठेवा.
चला, complete the following activity. Disk dash dash system. Operating. 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 बरोबर आहे. Next, second. Tick the appropriate box. Internet is the Universal. connecting millions of computers. झालं का Global. तुमचं? Global. Global. वा, हुशार आहेत सगळे. तिसरं. Universal. Universal. Very good. Take the appropriate box. Who am I? काय who am I काय? कोण ते ओळखायचं? Print CPU information. Print path of current directory आणि print the name of current. Current काय? कोण आहे ते Print the ओळखायचं? name of current. हा? हे अजून व्हायचंय. बरं, ठीक ठीक. SAN सुद्धा व्हायचंय. ठीक. आता हे जे आहेत, हे इनपुट डिव्हाइसेस कुठले आणि आउटपुट डिव्हाइसेस कुठले, हे जरा बघून ठेवा. मी विचारतो. मॉनिटर कुठला डिव्हाइस आहे? Input device. Output. Output device. आउटपुट आहे, आउटपुट. बारकोड. Input. Input. प्रिंटर. Output. Output. कीबोर्ड. Output. Input. आउटपुट म्हणणार कोण आहे रे ते? कीबोर्ड इनपुट डिव्हाइस आहे. ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर. Input. 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 नेक्स्ट, स्पीकर. Output. Output. मी आता सांगतो तो डिव्हाइस बर का. तुमच्या मोबाईलचा टच स्क्रीन. दोन्ही पण. Input. and Input. output. इनपुट का आउटपुट? दोन्ही पण. Input output. इनपुट आउटपुट म्हणजे दोन्ही पण असा डिव्हाइस आहे. ठीक आहे, ठीक आहे. मेमरी मध्ये प्रायमरी मेमरी आणि दुसऱ्या मेमरीचं नाव काय? Secondary memory. Secondary. प्रायमरी मेमरीचे दोन प्रकार. RAM and ROM. ROM. 10 मिनिटानंतर जर बंद पडली तर परत एकदा जॉईन करायचे आपल्याला. ठीक आहे. काय की मला थोडासा ब्रेक पाहिजे होता म्हणून तुमचं ही टेस्ट सुरू आहे. कारण मला एक एक्झाम तुम्हाला एक दाखवायची आहे. तर हा चॅप्टर आपण आज इथं संपवणार आहोत. कारण लिनक्स जे आहे ते लिनक्स तुम्हाला प्रत्यक्षात बघावंच लागेल. लिनक्स तुम्हाला नुसतं इथं सांगून कळणार नाही. तरी सुद्धा हे वाचूयात आपण काय आहे ते.
ओके चला, सॉरी तुम्हाला वाट बघायला लागली, पण वाचू येत होतं. चला, आवाज येतो ना माझा? कोणीतरी एकाने सांगा. हो. ओके. द GNU लिनक्स फाईल सिस्टम हायरार्की स्टँडर्ड. फाईल सिस्टम आता आपण बघितली, जशी विंडोजची आहे तशीच GNUची आहे, म्हणजे लिनक्सची आहे. इन GNU लिनक्स द टॉपमोस्ट डिरेक्टरी इज कॉल्ड द रूट डिरेक्टरी. जी टॉपमोस्ट डिरेक्टरी आहे त्याला रूट डिरेक्टरी म्हणतात. अँड इट इज रिटन ॲज, काय दिलं मग? टॉपमोस्ट डिरेक्टरी कशी लिहितात? हे काय, ह्याला काय म्हणायचं सांगा? हे जे पिवळ्या रंगात दिसतंय तुम्हाला, दिसतंय का? बघा आता. हा, हे काय हो. काय म्हणायचं? ठीक, त्याच्या पुढे एक मी टाईप करतो. बघा आता. आता हे एक आहे आणि हे एक आहे, दोन वेगवेगळे आहेत बरं का. तर कम्प्युटरच्या भाषेत त्याला म्हणायचं स्लॅश, बरोबर का? तर हे दोन स्लॅश वेगवेगळे आहेत. हा स्लॅश जो आहे तो फॉरवर्ड स्लॅश आहे आणि हा बॅकवर्ड स्लॅश आहे, बरोबर का? हा बॅकवर्ड स्लॅश आणि हा फॉरवर्ड स्लॅश, ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. तर हा जो स्लॅश आहे ही रूट डिरेक्टरी आहे. हे रूट डिरेक्टरी कशानं राईट केली जाते? तर बॅकवर्ड स्लॅश. ऑल डिरेक्टरीज आर स्टोर्ड अंडर द रूट डिरेक्टरी. फॉर एक्झाम्पल, इफ द युजर इज ABC, ABC नावाचा युजर आहे, द होम डिरेक्टरी विल बी क्रिएटेड ऍट, बघा होम डिरेक्टरी कुठं तयार होईल? म्हणजे माय डॉक्युमेंट म्हणण्यासारखं. हो, रूट डिरेक्टरी, होम, त्यानंतर परत बॅकस्लॅश ABC. एव्हरीथिंग इज लिनक्स इज रिप्रेझेंटेड ॲज अ फाईल. लिनक्स मध्ये सगळं रिप्रेझेंट कशानं होतं? फाईलनं रिप्रेझेंट होतं. दिस इन्क्लूड्स कॅमेराज, स्टोरेज डिव्हायसेस, मायक्रोफोन्स, नेटवर्क डिव्हायसेस एटसेट्रा. हे सगळं. दिस इज अ ब्रीफ समरी ऑफ अ फाईल सिस्टीम. द रूट डिरेक्टरी, हे जे आहे याला म्हणायचे द रूट डिरेक्टरी. लिनक्स मध्ये बरं का, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये all files and directories are stored under this directory, including all hard drives, pen drives, CD drives. सगळे कशामध्ये असतात? रूट डिरेक्टरी मध्ये असतात. स्लॅश बिन, इसेन्शियल सिस्टीम प्रोग्राम्स आर स्टोर्ड हिअर. सिस्टीम प्रोग्राम जे आहेत हे सिस्टीम प्रोग्राम्स हे कुठे ठेवलेले असतात? तर स्लॅश बिन मध्ये. स्लॅश DEV, ऑल कनेक्टेड डिव्हाइसेस आर स्टोर्ड हिअर. सगळे कनेक्टेड डिव्हाइस जे आहेत हे कनेक्टेड डिव्हाइस कुठे स्टोअर केलं तर या ठिकाणी स्टोअर केलं स्लॅश DE मध्ये. दुसरा शेख, व्हिडिओ बंद करा. ठीक. स्लॅश ETC, सिस्टीम कॉन्फिगरेशन फाईल्स, ह्या स्लॅश ETC मध्ये ठेवल्या जातात. हे आत्ता लक्षात ठेवू नका, आपण त्यावेळेस बघूयात. स्लॅश PROC, फाईल्स दॅट प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट प्रोसेसेस. प्रोसेसेसच्या फाईल ज्या आहेत ह्या सगळ्या PROC मध्ये ठेवल्या जातात. दिस इन्फॉर्मेशन लाईक हाऊ मच रॅम इज फ्री, हाऊ फास्ट द CPU आर रनिंग, ही सगळी प्रोसेसिंगच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असते. TMP, टेम्पररी फाईल्स, ह्या विंडोमध्ये सुद्धा TMP मध्येच येतात. स्लॅश TMP. स्लॅश होम, युजर होम डिरेक्टरीज आर स्टोर्ड हिअर. मेन डिरेक्टरीज ज्या आहेत युजरच्या त्या सगळ्या होम मध्ये स्टोअर केल्या जातात. देअर आर मेनी मोर डिरेक्टरीज, भरपूर डिरेक्टरीज आहेत त्याच्यामध्ये. द युजर कॅन रीड मोर अबाउट देम बाय सर्चिंग फॉर फाईल सिस्टम हायरार्की स्टँडर्ड्स. फाईल सिस्टम हायरार्की स्टँडर्ड सर्च केलं की तुम्हाला लक्षात येईल की बाबा कुठल्या कुठल्या डिरेक्टरीज त्याच्यामध्ये असतात लिनक्स मध्ये. एकदा गुगलला सर्च करून बघा की फाईल सिस्टम हायरार्की काय आहे लिनक्सची, FHS लिनक्सची काय आहे, ती जरा गुगलला सर्च करून बघा. सगळे जण म्हणतात की सर हे विंडोज किती चांगलं आहे, लिनक्स मध्ये कुठे घेऊन चालला आम्हाला, बरोबर आहे का?
पण आपण बघितलेलं आहे की विंडोज जर आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला ते विकत घ्यावं लागतंय. खूप लोक विंडोज वापरत आहेत. मग लिनक्स कशासाठी, तर ते आपण बघूयात. देर आर ह्यूज नंबर ऑफ बेनिफिट्स ऑफ लर्निंग GNU लिनक्स. सूनर और लेटर इन द करियर GNU लिनक्स विल बी यूज इन अ वर्क प्लेस. हे महत्वाचं आहे. पुढं विंडोजच्या जागी काय होईल, GNUच वापरली जाणार आहे नंतर. त्याचं कारण पण त्यांनी दिलेले आहे. 1 मिनिटानंतर आपली मीटिंग बंद होईल, परत जॉईन व्हायचे सगळ्यांनी. मिलियन्स ऑफ डेस्कटॉप्स अँड सर्व्हर्स रन ऑन GNU लिनक्स. मोठे मोठे सर्व्हर जे आहेत, म्हणजे आपण जे म्हणतो युट्यूबचं सर्व्हर आहे, याहूचा सर्व्हर आहे, गुगलचा सर्व्हर आहे, हा कशावर रन होतोय, तर GNU लिनक्सवर. द अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम that the smartphone runs on is a modified version of GNU Linux. आपली अँड्रॉइड जी आहे मोबाईलची, ती सुद्धा मॉडिफाईड व्हर्जन आहे. कशाचं, GNU लिनक्स. म्हणून GNU लिनक्स वापरायचं आहे. पहिला त्याचा फायदा असा आहे की लिनक्स इज फ्री अँड ओपन सोर्स. द वर्ड फ्री हिअर डज नॉट जस्ट मीन फ्री ऑफ चार्ज बट ऑल्सो मीन्स फ्रीडम. Free means freedom. Anyone is free to use this software, distribute them freely, and even study and modify the source code to suit one's own need. आपल्या ज्या पद्धतीनं नीड आहे त्या पद्धतीनं आपल्याला फ्रीली त्याच्यामध्ये मॉडिफाय करता येतं, चेंज करता येतं. म्हणून त्यांना ओपन सोर्स म्हटलेलं आहे. नुसतीच फ्री नाही आहे, तो ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे. फ्रीडम आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला ज्या पद्धतीनं मॉडिफाय करायचे त्या पद्धतीनं मॉडिफाय करता येतं, अपडेट करता येतं. विंडोजमध्ये आता अपडेट करता येत नाही, ती क्लोज सोर्स आहे. सगळ्यात महत्वाचा फायदा इथं आहे लिनक्सचा, फ्री अँड ओपन सोर्स.